राज्यातील माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत अजूनही निर्णय झाला नाही. या ठिकाणचा तिढा कायम आहे. पण असे असताना धैर्यशील मोहिते पाटील हे आता प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी 2 सदस्य बाहेर काढल्याचे समोर येते. त्यामुळे मोहिते पाटील आता माघार घेणार नसल्याचे दिसत आहे. भाजपकडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या निर्णयाची वाट न पाहता आपला प्रचार सुरू केला आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी करमाळ्यातून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर आता त्यांच्या परिवारातील आणखी 2 व्यक्ती प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. आता धैर्यशील मोहिते पाटील सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या वेळेच्या निवडणुकीवेळी सांगोला हा निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोल्यात पाण्याच्या मोठ्या योजना आणल्याने निंबाळकर यांना मतदारांनी भरभरून मतं दिली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे निंबाळकरांच्या बाजूने जोरदार प्रचार करत आहेत. त्यातच आता धैर्यशील मोहिते पाटील सांगोल्यात येत आहेत. त्यातच आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दौऱ्याची सुरुवात सांगोला शहरापासून होणार असून वासूद, जवळा, गिरडी, पार, डिकसळ, हांगिर्णे, वाणी-चिंचळे, वाकी, अळेगाव, मेडशिंगी, वाडेगाव या गावांचा दौरा करून रात्री पुन्हा सांगोला शहरात परतणार आहे. या दौऱ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोला तालुक्यातील शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिससमोर जो फोटो काढला आहे, यावरून राजकारणात मोठी खळबळ होणार हे दिसून येत आहे. गुरुवारी धैर्यशील यांच्या पत्नी शीतलादेवी मोहिते पाटील या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोंढारा, चिंचोली, कात्रज, टाकळी, कुंभारगाव, सावेडी, दिवेगाव, राजुरी, पोंदवडी, विहाळ आणि कोरोटी या गावातील विविध मंदिरात जाणार असून तेथे त्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तर धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू शिवतेसिंह मोहिते पाटील हे गुरुवारी माढा तालुक्यातील वाकाव, माढा, उंबरगाव, कापसेवाडी, माणेगाव, धानोरे आणि कुर्डवाडी या गावांचा दौरा करणार आहेत. पण आजच्या मोहिते पाटील यांच्या दौऱ्यामध्ये एक आकर्षक गोष्ट घडून आली आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आणि मोहिते पाटील यांचा सांगोला तालुक्यातील दौऱ्यामध्ये असलेल्या शरद पवार यांच्या कार्यालयासमोर हा फोटो पाहून धैर्यशील मोहिते पाटील हे लवकरच तुतारी आपल्या हाती घेणार असं दिसून येतं.